इचलकरंजी शहरात गोळीबाराची धक्कादायक घटना घडली असून एका तरुणावर गावठी कट्ट्याने गोळीबार करण्यात आला। या घटनेत एक तरुण गंभीर जखमी झाला असून इचलकरंजी पोलीस ठाण्यात 2 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार कौस्तुभ निखिल गोंधळे वय 20 वर्षे राहणार गावभाग सिद्धार्थ परिसर तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय। या प्रकरणात अनुराग अमोल सूर्यवंशी वय 20 वर्षे राहणार शिकलगार हाऊस पुजारी मळा इचलकरंजी आणि ओमकार संजय शेंडे राहणार यशवंत कॉलनी भाड्याने इचलकरंजी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही घटना 4 मार्च 2024 रोजी सायंकाळी सुमारे 7:30 वाजण्याच्या सुमारास घडली। इचलकरंजीतील महासत्ता चौक ते सांगली रोड या मार्गावरील CV पालन नगर ज्वेलर्स या दुकानासमोर ही घटना घडल्याचे सांगण्यात आले। या घटनेत ओमकार जितेंद्र कांबळे वय 22 वर्षे राहणार समता चौक सांगलीवाडी सांगली हा तरुण गंभीर जखमी झाला आहे। आरोपींनी काळ्या रंगाच्या युनिकॉर्न मोटरसायकलवर येऊन गावठी कट्ट्याने गोळीबार केल्याची माहिती समोर आली आहे। पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून संगनमताने ओमकार कांबळे याला जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने हा गोळीबार करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे। या प्रकरणी इचलकरंजी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। सहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम माने यांनी गुन्हा नोंदवला असून या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करत आहेत। या घटनेमुळे इचलकरंजी शहरात एकच खळबळ उडाली आहे। वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन काय कारवाई करेल याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे। MS51 न्यूज करिता मुबारक शेख।